प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं म्हटलं जातं की माणसाची त्वचा हा माणसाच्या आरोग्याचा आरसा असतो आणि अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, म्हणजेच ज्याचं मन चांगलं, ज्याचं शरीर चांगलं, तोच माणूस आनंदी असतो, तोच माणूस समाधानी असतो आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी लायक असतो. परंतु काय होतं, 21व्या शतकाच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये खाण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी, व्यायाम करण्याच्या सवयी या सगळ्याच बदलल्यामुळे बरेचदा माणसाला काही आजारांना तोंड द्यावं लागतं आणि विशेषतः तुमच्या त्वचेवर त्या आजाराचे काही सिम्पटम्स दिसले, लक्षणं दिसली तर माणूस खूप अस्वस्थ होतो. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं असतं. आजच्या आपल्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये देखील त्वचेवरील बुरशीजन्य आजार याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर अनिल गोसावी यांना. सर नमस्कार. नमस्कार. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. प्रेक्षक हो, डॉक्टर अनिल गोसावी हे BJ मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय इथं गेली 20 वर्षाहून अधिक वर्ष त्वचारोग विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलं आहे. लीलया त्यांचं काम करत असतात आणि अनेक विद्यार्थ्यांना देखील ते उत्कृष्ट असं मार्गदर्शन करत असतात. तेव्हा प्रेक्षक हो, त्वचेवरील बुरशीजन्य आजार आणि त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात, त्याची उपाययोजना कशा पद्धतीने केली जाते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर गोसावी यांच्याकडनं. डॉक्टर, फंगल इन्फेक्शन असं आपण व्यवहारात याला म्हणतो, पण त्याला मराठीमध्ये त्वचेवरील बुरशीजन्य आजार असं म्हटलं जातं. तर फंगल इन्फेक्शन म्हणजे नक्की काय असतं याविषयी सुरुवातीला आम्हाला मार्गदर्शन करा. सर्वसामान्य लोकांना बॅक्टेरिया आणि व्हायरस याविषयी चांगली परिचित आहेत ह्या टर्म किंवा याविषयी माहिती आहे. पण कोणती जखम झाली की त्यामध्ये पू होतो, बॅक्टेरिया इन्फेक्शन असतं, लोक काळजी घेतात. बरोबर. आणि कोविडमध्ये व्हायरस ह्या विषयावरतीही भरपूर लोकांना माहिती झालेली आहे. त्यांचं सर्वसामान्य ज्ञान बऱ्यापैकी वाढलेलं आहे व्हायरस विषयी. हे दोन जंतू ज्या प्रकारे आहेत तसाच एक तिसरा जंतू आहे तो फंगस. तर फंगस हा या दोन जंतूपेक्षा वेगळा आहे. तो वेगळा कसा आहे तर त्याच्या सेलवॉलमध्ये चिटिन नावाचा एक पदार्थ असतो. तो पदार्थ या दोन जंतूपासून याला वेगळा बनवतो. जगामध्ये लाखो प्रकारच्या फंगस आहेत, त्यातल्या काहीच फक्त इन्फेक्टिव्ह आहेत. तर त्या शास्त्राला मायकॉलॉजी असं म्हणतात, फंगसचं शास्त्र. आणि ह्या फंगस कोणत्या तरी दुसऱ्या घटकावरती वाढतात, कारण ते अन्न स्वतःचं स्वतः तयार करत नाही, ते दुसऱ्याकडून घेतात. काही मृत घटकांकडून घेतात, काही जिवंत. जर मृत असेल त्यांना सॅफ्रोफाइट फंगस म्हणतात आणि जे जिवंत ऑर्गॅनिझम कडून घेतात त्यांना पॅरासाइट असं म्हणतात. माणसांमध्ये जे इन्फेक्शन होतं ते पॅरासाइट इन्फेक्शन. आणि हे जे जंतू वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यतो डेड मटेरियलती, उदाहरणार्थ ह्युमनमध्ये जे इन्फेक्शन होतं माणसामध्ये त्यातही आपल्या कातडीच्या वरती एक लेअर आहे, तो डेड लेअर आहे. बरोबर. त्याच्यावरती ग्रो होतो. केस हे वरती आल्यानंतर डेड स्ट्रक्चर आहे, त्यामुळे केसाचं मूळ जिवंत आहे, केस नाही. त्यामुळे केस कट केल्यानंतर रक्त येत नाही, दुखत नाही, पण मूळ ओढलं तर दुखतं. तसंच नखही एक त्वचेचा ऑर्गन आहे, तोही मुळाशी तो जिवंत आहे, मुळापासून बाहेर आल्यानंतर डेड आहे. त्यामुळे कट केल्यानंतर तुम्हाला दुखत नाही, रक्त येत नाही, पण नख जर ओढला तर मुळापाशी दुखतं.
तसं फंगस हे या वेगवेगळ्या प्रकारे ह्युमनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन करतात. जसं बॅक्टेरिया आणि व्हायरस. अगदी लक्षणावरून ओळखायचं असेल तर जसं बॅक्टेरियामध्ये पू होणे, सूज येणे, पेन होणे, दुखणे हे कॅरेक्टर असतात. व्हायरसमध्ये 2 प्रकार आहेत. सिस्टमिक असेल म्हणजे आतलं तर ताप, अंगदुखी वगैरे, आणि जर स्किनवरचे असतील तर ते काही असिम्प्टोमॅटिक असतात, जसं मोलुस्कम, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV, आणि काही असतात हर्पीज सारखे, त्यामध्ये फोड येणे, आग होणे, अशा प्रकारची लक्षणं दिसतात. पण फंगस हे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. जे त्वचेवरचं असतं त्याला सुपरफिशियल, थोडंसं डीप म्हणजे त्वचेच्या थोडं खाली इन्क्लुडिंग त्वचा, तर त्याला आपण सबक्युटेनियस म्हणतो, ज्याच्यामध्ये मधुरा फूट किंवा ऍक्टिनोमायसिटोमा असे प्रकार येतात, थोडे सिरियस आहेत. आणि सिस्टमिक, जसं आपण कोविडमध्ये म्युकॉरमायकोसिस बघितलं, ब्लॅक फंगस, किंवा ॲस्परज्युलोसिस, श्वसन संस्थेचा आजार, तसे सिस्टमिक जे ब्रेन, लिव्हर, किडनी, फुफ्फुस यांना इन्फेक्ट करणारे सिस्टमिक. आज जे आपण चर्चा करणार आहोत ते सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन, म्हणजे त्वचेवरील जे असतात त्याच्याविषयी आपण चर्चा बुरशीचे आजार. बरोबर. म्हणजे मग हे जे त्वचेवरील जे आजार असतात, तुम्ही 2-3 नावं सांगितली, ते एक्झॅक्टली काय प्रकार आहेत, त्यांना कसं ओळखायचं, किंवा एखाद्या पेशंटला कसं कळतं की मला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे? यामध्ये ना सुरुवात खूप महत्त्वाची असते. सुरुवातीला जर तुम्ही त्याविषयी ओळखू शकला तर बऱ्याच गोष्टी पुढच्या सोप्या होतात. तर फंगसचं मुख्य कारण असतं ओलसरपणा. तर तुम्ही काही ठराविक जागावरती जर तुम्हाला खाज सुटत असेल, पुरळ येत असेल आणि ती सहजासहजी जात नसेल, उदाहरणार्थ बगलेमध्ये, जांघेमध्ये, फिमेल्समध्ये ब्रेस्टच्या खाली, खूप जाड पेशंट्समध्ये मानेवरती, कमरेच्या बॉडी फोल्ड्सवरती, अशा ठिकाणी जर तुम्हाला पुरळ येत असतील, खाज येत असतील, तर ती फंगसची सुरुवात असू शकते. बरोबर. तर अशा केसमध्ये तुम्ही थोडंसं अलर्ट राहणे, काही हायजेनिक प्रॅक्टिसेस फॉलो करणे, आणि अगदीच तुम्हाला वाटत असेल की काही तुमच्या घरगुती उपायाने किंवा जे तुम्ही प्रिकॉशन घेता त्याने होत नसेल किंवा बरं वाटत नसेल, तर एक्सपर्टचा सल्ला घेणं हे काय गरजेचं. एखाद्या पेशंटने तुमच्याकडे आल्यावर काय काय प्रकारच्या तुम्ही तपासण्या त्यांना करायला सांगता? तपासण्या खूप प्रकारच्या आहेत. पण त्या अगोदर आपण हे फंगसचा प्रकार वाढला कसा हे थोडंसं पाहू. तर पहिल्यांदा काही वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की दररोजच्या ओपीडीला 1 किंवा 2 पेशंट यायचे, तेही फक्त जांघेमध्ये खाज आहे किंवा चट्टा आहे. आता काही वर्षात त्याचं प्रमाण अक्षरशः 10 ते 15 पेशंट ओपीडीला येणे, पूर्ण अंगावरती येणे. अगोदर एकाच ठिकाणी असायचं. आणि सगळ्यात महत्वाचं सीझनही काही राहिलेलं नाही. अगोदर ठराविक सीझन ज्यामध्ये ओलेपणा वाढायचा, घाम येतो तेव्हा, आता तो सीझनही राहिलेला नाही. आणि अगोदर मोस्टली पुरुषांमध्ये, मे बी ते ज्यावेळी जास्त कामाला जात असतील, घाम येत असतील, पण आता पूर्ण फॅमिलीमध्ये पुरुष, स्त्री, लहान मुलं आणि पूर्ण अंगावर ॲट ए टाइम, कधी कधी पूर्ण फॅमिलीही, असं इतकं प्रमाण त्याचं वाढलेलं आहे. आता जर थेरॉटिकली आपण आकडे बघायचे असेल तर WHO आकड्याप्रमाणे सर्व प्रकारचे फंगस मिळून ऑलमोस्ट 20 to 25% पॉप्युलेशन इज इन्फेक्टेड विथ फंगस. डर्मॅटोफाइट, इतकं तीव्र आकडे आहेत. जो वाढलेला फंगस इन्फेक्शनचा प्रकार आहे, तर हा कशामुळे वाढला आहे असं तुम्हाला वाटतंय सध्या? काही अंशी आपल्या चुकांमुळेच ही वेळ आपल्यावर आलेली आहे. तर अगोदर मे बी अगोदर काही डर्मॅटॉलॉजिस्ट पेरिफेरीला तालुका प्लेसला नसतील, कारण 10 वर्षापूर्वी स्किन स्पेशलिस्टचं प्रमाण बरंच कमी होतं महाराष्ट्रात आणि भारतातही. त्यावेळी काही खाज आली तर एक इन जनरल समज होता की खाज म्हणजे फंगल इन्फेक्शन. त्यामुळे ऍडव्हर्टाईज असलेले दात, खाज, खुजलीचे जे मलम मिळायचे, गोल डब्बी वगैरे किंवा पावडरी मिळायच्या, तर त्या क्रीमचा उपयोग सर्रास लोक करायचे. तर त्या क्रीम कशा आहेत की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या औषधं मिक्स केलेली आहेत. म्हणजे स्टिरॉइड आहे, अँटीबायोटिक आहे, अँटीव्हायरल आहे, अँटीफंगल आहे, आणि एक सुदनिंग एजंट, जे आराम पडावा असं, बरं वाटेल असं, म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर बरं वाटावं असं त्या क्रीमचे कंटेंट आहे. आणि त्यातला स्टिरॉइड हा एक त्या मानाने घातक पदार्थ यासाठी की स्टिरॉइड चांगला आहे, पण कधी, कुठे, किती प्रमाणात वापरावं याचं जर तुम्ही गणित जुळलं नाही तर तो घातक आहे. त्याचं प्रमाण खूप वाढल्यामुळे
हा जंतू ते काही अँटीबायोटिक पचवायला शिकला, म्हणजे रेजिस्टन्स आला. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, ह्या ज्या क्रीम वापरतो आपण त्यामध्ये धरसोड करणे, गरजेप्रमाणे त्रास होईल त्याच वेळी वापरणे, नंतर थोडंसं बरं वाटलं की सोडून देणे. तर त्याचा तोटा असा होतो की त्या मधल्या पिरियडमध्ये जे जंतूला वेळ मिळतो त्याच्या विरुद्ध रेजिस्टन्स क्लिअर करायला, परत शत्रू प्रबळ होतो. आणि ज्या एक 10 वर्षापूर्वी साध्या एखाद्या आठवड्यातनं एक गोळी किंवा दररोज एक गोळी असे हार्डली 2 आठवड्यात बरा होणारा आजार, आज परिस्थिती अशी आहे की 4, 6, 8, 10, 12 आठवडे घेऊनही कधी कधी तो जात नाही, कारण रेजिस्टन्स वाढलेला आहे. आणि सगळ्यात तिसरा महत्वाचा मुद्दा हा लाईफस्टाईल. बरोबर. तर लाईफस्टाईलमध्ये बैठे काम, ज्यामुळे तुम्हाला खूप वेळ एकाच जागेवर बसावं लागतं, त्यामध्ये तुमचे टाईट कपडे आले. दुसरा प्रकार आहे लेबर वाढल्यामुळे घाम, त्यांना मे बी स्वच्छतेच्या फॅसिलिटी मिळत नसतील आणि घाम येत असेल. आणि सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये काही ओबेसिटी वाढलेली आहे, त्यामुळे बॉडी फॉलमध्ये वॉर्म अँड ह्युमिड म्हणजे दमट आणि गरम हे वातावरण फंगस ग्रोथसाठी फेवरेबल आहे. बरोबर. तर ते वातावरण सध्या तसं तयार होत आहे. याविषयी आपण अधिक जाणून घेणारच आहोत. प्रेक्षक हो, खूप महत्त्वाची माहिती डॉक्टर देत आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे त्वचेवरील बुरशीजन्य आजार आणि आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर अनिल गोसावी. ब्रेकपूर्वी आपण बोलत होतो की आपली लाईफस्टाईल कशी चेंज झाली आणि त्याच्यामुळे बरेचसे हे फंगल इन्फेक्शन्स किंवा त्वचेवरील बुरशीजन्य आजार आपले वाढलेले आहेत. तर याविषयी आम्हाला अजून थोडं विस्तृत माहिती दिली तर बरं होईल की ह्याचं प्रमाण का वाढलं आणि क्वालिटी लाईफ आपण जे म्हणतो तर ते कसं अफेक्ट करतं किंवा ते कसं रिलेटेड आहे. कोणत्याही आजाराचे धोका मोजण्याचे 2 मापक आहेत. यामध्ये एक मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी. मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर, जो सिरियस आजारामध्ये काउंट होतो, जसं HIV, TB वगैरे. मॉर्बिडिटी हा त्या मानाने कमी सिरियस, पण माणसाच्या डे टू डे लाईफवरती इफेक्ट करतो. त्यामुळे त्याचे किती ह्युमन डेज किंवा आवर्स वेस्ट होतात त्या आजारामुळे, त्याला मॉर्टॅलिटी म्हटलं जातं. ज्यामध्ये आपण सिक लीव्ह वगैरे घेतो ना आजार, तर त्या प्रकारचं ही मॉर्बिडिटी. तर फंगस, सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन किंवा आपण जे बुरशीजन्य त्वचेचे आजार, यामध्ये सिरियसनेस, लाईफ थ्रेटनिंग काही नाहीये, पण त्यामुळे माणसाच्या डे टू डे लाईफमध्ये खूप फरक पडतो. तर एक माझ्या 2-3 पेशंटचे वाक्य मी तुम्हाला सांगतो, म्हणजे त्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. तर एक चांगला पेशंट, ट्रीटमेंट वगैरे दिली, तपासलं झाल्यानंतर तो स्वतः म्हणला, डॉक्टर एक बोलू का? म्हणलं का? एक वेळ हार्ट अटॅक परवडला, पण हे फंगस नको. म्हणजे रोज रोज मरण जे म्हणतो आपण, अगदी त्रास देतो दिवस. आणि आणखी सगळ्यात मोठी गोष्ट, याची खाज इतकी अशी गोड खाज असते की ते खाजवल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. आणि पूर्ण अंगावरती जर पसरायला लागलं तर तुम्हाला वर्किंग प्लेसमध्ये इतके ऑकवर्ड सिच्युएशन फेस करावे लागते की खाज तर येते, खाजवायचं असतं, आणि तुम्ही अशा ठिकाणी असतं की जिथं ते तुम्ही तसं स्क्रॅच करू शकत नाही. व्यवहारामध्ये, डे टू डे लाईफमध्ये यामुळे पेशंटला भरपूर प्रॉब्लेम रोजच्या जीवनात येतात. बरोबर आहे. क्वालिटी लाईफ जे तुम्ही म्हणालात, तर ती क्वालिटी लाईफची खूप कमी होते आपली या आजारांमुळे, खूप कमी होते. मग हे सगळं जे प्रकार आहेत तर त्याचं किती प्रमाण वाढलेलं आहे आपल्याकडे सध्या, आणि त्याचे प्रकार काय काय आहेत या फंगल इन्फेक्शनचे? प्रमाण मी अगोदर जसं सांगितलं तसं जे रोज 1-2 पेशंट आम्हाला पाहायला मिळायचे, तसे आता एक 10-15 दररोजच्या ओपीडीत पाहायला मिळतात. आणि आता प्रकार मुख्यतः 3 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आपण डर्मॅटोफाईट किंवा गचकर्ण, गचकर्ण हा त्याला वापरणारा शब्द आहे. गचकर्ण म्हणजे ते हत्तीच्या कानासारखं पसरतं आणि ते गोल गोल रिंग असतात, रिंग सारखं असतं, तर त्याला रिंगवर्म त्याही म्हणतात कधी कधी. हा एक प्रकार आहे. दुसरा आहे तो चिखल्या. चिखल्या म्हणजे पायाच्या बोट्यामध्ये ज्यावेळी पांढरा चट्टा दिसायला लागतो ओलसरपणामुळे, तो दुसरा प्रकार. आणि तोच प्रकार कधी कधी तोंडातही येतो, त्याला व्हाईट कोटेड टंग म्हणतात, ब्युकोझाला. आणि तिसरा प्रकार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता असते, पण ते कळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ अंगावरचा सुरमा, त्याला काही ठिकाणी सुरुंजी म्हणतात. तर ते पांढरे किंवा ब्राऊन असे डाग येतात, पण काहीही त्रास होत नाही.
बऱ्याच वेळा तो निग्लेक्टेडही असतो, पण काही पेशंट कन्फ्यूज होतात की ते कोड तर नाही ना, थोडा व्हाईट दिसत असतो, त्यामुळे ते ट्रीटमेंट घेतात. त्रास होतं त्यामुळे नाही, ते व्हाईट आहे आणि तो कोड तर नाही, दिसायला ते बरोबर दिसत नाही. कपडे काढल्यानंतर किंवा आता काही ठिकाणी आउटडोअर ऍक्टिव्हिटी ज्यावेळी करायची वेळ येते बीचला वगैरे, त्यावेळी ते खराब दिसतं, त्यासाठी ते पेशंट येतात. असे मुख्यतः 3 प्रकार. आज जे आपण चर्चा करणार आहे डर्मॅटोफाइट, रिंगवर्म, तर त्याचे प्रकार आहेत ते ठिकाणावरून, म्हणजे बॉडीच्या कुठल्या साईटवरती. उदाहरणार्थ डोक्याला होतं त्याला म्हणतात टिनिया कॅपेटिस डोक्यासाठी, फेसवर होतं चेहऱ्यावरती त्याला टिनिया फेसी, मेल्समध्ये बियर्ड एरियाला होतं टिनिया बार्बी, अंगावरती जे होतं त्याला टिनिया कॉर्पोरिस, पाम्सवरती होतं त्याला टिनिया मॅनम, जांगेमध्ये होतं त्याला टिनिया क्रुरिस, आणि जे नखांचं आहे त्याला टिनिया अंगवम. तर हे प्रकार करण्यामागं उद्देश आहे की याची तीव्रता, सिम्पटम्स, ट्रीटमेंटचा प्रकार आणि ते कधी बरं होतंय हे वेगवेगळ्या टाईपवर वेगवेगळ्या पद्धतीने अवलंबून असतं. म्हणजे तुम्हाला कशामुळे नक्की काय होतंय हे तुम्हाला एक्सपर्टकडे जाऊनच समजून घेणं अतिशय गरजेचं, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपलेच उपाय जर तुम्ही करत असाल तर ते कुठेतरी रिस्की आहे, तुमच्याच जीवाला नंतर किंवा स्किनला धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर, हे जे तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले तर ते कशामुळे होतात याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. आता ज्या फंगसचे टाईप सांगितले त्यातले एक डर्मॅटोफाइट नावाचा जो फंगस आहे त्याच्यामध्ये टिनिया, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, मेंटॅग्रोफाइट वगैरे. पण हे डिटेल सायंटिफिक नॉलेज असण्याची सर्वसामान्य लोकांना आवश्यकता नाही. ते एक्सपर्ट गेल्यानंतर ते बऱ्यापैकी निदान करून ट्रीटमेंट करतील. तुम्ही वेळेत एक्सपर्टला अप्रोच करणे ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. का तर इन जनरल पेशंट काय करतात, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. पहिल्यांदा खाज आली तर सुरुवातीला जे घरचं सापडेल ते मलम, जे कोणी अगोदर आणलेलं असेल किंवा दुसरे कोणतरी वापरत असतील त्याचं वापरतील. त्यानंतर दुसरी स्टेप, जाता जाता मेडिकलमध्ये जातील ते खाजेचं मलम द्या, ही दुसरी स्टेप आहे. तिथूनही नाही बरं होत असेल तर अगदी आपले जे नेहमीचे फॅमिली फिजिशियन म्हणतो, जे डर्मॅटॉलॉजिस्ट नसतात त्यांच्याकडून काहीतरी घेतील. आणि हे करून काहीच रिझल्ट येत नाही किंवा सारखं येतंय जातंय आणि यामुळे वेळही जातोय, त्रासही होतोय आणि पैसेही जातात. अशी परिस्थिती आल्यानंतर मॅक्झिमम लोक स्पेशलिस्टकडे येतात. आणि जेव्हा की वेळ खूप निघून गेलेला असतो आणि इन्फेक्शन वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग त्या पेशंटला अजून त्रास होतो. मगाशी डॉक्टर तुम्ही बोलताना जे सांगितलं, काही लोक अंधश्रद्धा वगैरे सुद्धा मानतात, तर मला त्याच्यावरनं एक उदाहरण आठवलं की आमच्या एक ओळखीच्या ज्या मावशी होत्या, गावाकडच्या मावशी होत्या, तर अशाच एका मैत्रिणीला त्रास झाला होता आणि तिने सांगितलं, त्या मावशींनी सांगितलं की तुम्ही काहीतरी अन्न ओलांडलं असेल म्हणून तुम्हाला असं इन्फेक्शन झालेलं असेल. पण हे जे वेगवेगळे अंधश्रद्धेचे प्रकार असतात तर त्यांच्यासाठी आपण थोडंसं काहीतरी संदेश देऊच या. अंधश्रद्धे स्किनमध्ये आम्ही मॅक्झिमम अंधश्रद्धा हे नागिनमध्ये पाहतो. जे नागिन होती त्यामध्ये आमची ट्रीटमेंट घ्यायला येतात आणि त्यावेळी ते विचारतात की ते विडा टाकू का विडा करू का. हा कॉमन प्रश्न आहे, म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 50% पेशंट विचारतात की ही ट्रीटमेंट करा आणि आणखी तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण ही ट्रीटमेंट सोडू नका. तर त्यामध्ये ते विडा टाकणाऱ्याचं म्हणणं असं असतं की मी ते असं काहीतरी करतो की जेणेकरून हा मिडलाईन, बॉडीची मिडलाईन क्रॉस करणार नाही, तो एकाच बाजूला राहील. आता शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर तो अर्ध्या भागातच येतो, तो क्रॉस करतच नाही, त्याचा वेढा पडून द्यायचा नसतो. ही मॅक्झिमम अंधश्रद्धा आम्ही स्किनमध्ये फेस करतो. पेशंटच्या भावना हर्ट करणं कधीच नाही. तुम्हाला अदरवाईज जे करायचं ते करा, फक्त ही जी सायंटिफिक ट्रीटमेंट आहे ती चालू ठेवा. ही चालू ठेवून जे शक्य असेल तुम्हाला, ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही आणि मनाला बरं वाटेल त्या गोष्टी करू शकता. खरंय. म्हणजे हे जे बाकी प्रकार आहेत किंवा बाकी उपाय जे आहेत ते मानसिक समाधानासाठी, पण त्वचा आपली चांगली राहण्यासाठी एक्सपर्टचं, तज्ज्ञांचंच मत घेणं आणि त्यांचीच ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं असतं. खूप महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे त्वचेवरील बुरशीजन्य आजार. प्रेक्षक हो, आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे
त्वचेवरील बुरशीजन्य आजार आणि आपले तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर अनिल गोसावी. डॉक्टर, ब्रेकपूर्वी आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या उपचारांविषयी, मानसिक आणि शारीरिक उपचारांविषयी बोललेलो आहोत. परंतु फंगल इन्फेक्शन जेव्हा आपण म्हणतो तर एखादा पेशंट तुमच्याकडे येतो तर त्याचं निदान कसं केलं जातं किंवा त्याच्या कशा तपासण्या केल्या जातात याविषयी आम्हाला सांगा. तुम्ही निदान कुणाकडे जाता ह्याच्यावरती डिपेंड आहे. बरं. म्हणजे पहिल्यांदा जर एक्सपर्ट जात असेल किंवा नॉन एक्सपर्ट, तर नॉन एक्सपर्टच्या दृष्टीने एक जनरल कन्सेप्ट आहे की इचिंग म्हणजे फंगल इन्फेक्शन. नॉन एक्सपर्ट म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट. इव्हन बरेच हे क्वालिफाईड डॉक्टरही असतील पण दे आर नॉट एक्सपर्ट. मागच्या 10-20 वर्षात जर त्यांनी स्किनचे पेशंट रेग्युलरली बघितलेच नसेल तर त्यांना ते येणं अपेक्षित नाहीये कुठल्याही अदर स्पेशालिटी. तर त्यांच्या दृष्टीने एक जनरल कन्सेप्ट असतो की इचिंग म्हणजे फंगस. बऱ्याच वेळा असं आम्ही अनुभवलेलं आहे, जे क्वालिफाईड एक्सपर्ट नॉन एक्सपर्ट डॉक्टरही अशी ट्रीटमेंट देतात. तर प्रेफरेबली तुम्ही एक्सपर्टकडे जावं, डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावं, जेणेकरून आता जी आमची IDVL नावाची जी संघटना आहे, राष्ट्रीय संघटना त्वचारोग तज्ञाची, तीही यावरती खूप काम करत आहे की तुम्ही ऑथोराइज डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा. इंडियामध्ये कुठले कुठले ऑथोराइज डॉक्टर आहेत त्यांची लिस्ट त्यांनी केलेली आहे. कारण आपल्याकडे रेग्युलेशन खूप स्ट्रिक्ट नसल्याने काही वेगवेगळ्या स्पेशालिटीचे किंवा नॉन एक्सपर्ट डॉक्टरही त्वचारोग तज्ज्ञ अशी ॲडव्हर्टाईज करतात म्हणा किंवा ते प्रॅक्टिस करतात. तर एक्सपर्टकडे गेला तर तुमचं काम खूप सोपं आहे. ते फक्त तुम्हाला चेक करून निदान करू शकतात. बरोबर आहे. थोडी हिस्ट्री विचारतील, तुमच्या घरी काय होतंय, कधीपासून तुम्ही आधी काय काय थोडीशी ट्रीटमेंट घेतली आणि थोडीशी पूर्ण शरीराचे कपडे काढून चाचणी केली, तपासणी केली की यामध्ये निदान होतं. कधी कधी होऊ शकत नाही, त्या केसमध्ये अगदी बेडसाईड टेस्ट म्हणतो, म्हणजे अगदी तिथेच क्लिनिकमध्ये फंगलचं स्क्रेपिंग घेतलं जातं, त्यामध्ये KOH टाकून थोडीशी मायक्रोस्कोप खाली एक्झाम केली तर होती, लगेच होते. ह्या 2 टेस्टमध्ये निदान होतं. बरं. अगदीच वेळ पडली आणि खूप रिसर्च वगैरे असेल तर 2-3 हायर टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये ते फंगस आपण कल्चर सेन्सिटिव्हिटीला पाठवतो. त्याच्यामध्ये ते एक्झॅक्टली कुठलं फंगस आहे ते कळतं, प्लस ते कुठल्या जंतूला दाद देतं हेही कळतं. त्याला कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी. त्याचा रिझल्ट किंवा इल्ड म्हणतो आपण ना, ते 40 to 50% आहे. म्हणजे 100 पेशंट जर पाठवले तर त्यातले 40-50 रिझल्ट येतात. बरोबर. आणि वेळही खूप घेतं, त्यामुळे ते सहसा केलं जात नाही, कारण कॉस्टही आहे त्याची. आणि खूप ॲडव्हान्स आता DNA PCR वगैरे असे सिरमच्या टेस्ट फास्ट आले, पण ते खूप हायर लेवल अवेलेबल आहेत, कॉस्टली आहेत आणि ते कॉमनली यूज होत नाहीत. एक्सपर्टकडे गेल्यानंतर तुम्हाला सहजासहजी फक्त तुमच्या तपासणी आणि तुमची हिस्ट्री विचारून निदान केलं जातं. त्याप्रमाणे तुमचं शेड्यूल ट्रीटमेंटचं डिसाईड केलं जातं. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मेल आहे की फिमेल, वय काय आहे, लहान असेल तर त्याचं ट्रीटमेंट थोडीशी वेगळी असते, शरीराच्या कुठल्या भागावरती आहे. आता ह्याचं उदाहरण सांगतो मी. उदाहरणार्थ जर तुम्हाला डोक्याला स्किन इन्फेक्शन झाले असेल, स्कॅल्पमध्ये अगदी छोटा चट्टा असेल, तर तुम्ही नॉन एक्सपर्टकडे गेला तर तो छोटा चट्टा समजून तुम्हाला एखादी क्रीम देतोय, थोडा कॉईन सारखा चट्टा आहे, क्रीमने जाईल. तुम्ही एक्सपर्टवर गेल तर असं नाही, कारण का डोक्यामध्ये कुठलंही क्रीम जिथं इन्फेक्शन आहे तिथं पोहोचतच नाही, कोणतंच क्रीम. त्यामुळे डोक्याला अगदी छोटाही चट्टा असेल फंगल इन्फेक्शनचा तर तुम्हाला तोंडातूनच गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळी औषधं कशी चालू शकतात हे फक्त एक्सपर्टच तुम्हाला सांगू शकतं. हां, तर निदानही तुमचं सोपं होतं आणि ट्रीटमेंटच्या दृष्टीनेही बरेच फायदे होतात. आणि मग ह्या ज्या तपासण्या असतात ह्याच्यामध्ये कधी रक्त तपासणी किंवा युरिन तपासणी अशी पण लागू शकते गरज? बरोबर. जसं तुम्ही प्रश्न विचारला तसेच पेशंटही आम्हाला विचारतात. कारण पेशंट अगदी 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष ट्रीटमेंट चालू बंद करून वेगवेगळ्या डॉक्टर बदलून वेगवेगळे औषधं बदलून अक्षरशः फ्रस्ट्रेट झालेले असतात. त्यांना असंच वाटायला लागतं की आपल्या बॉडीत काहीतरी डिफेक्टच आहे. 2 वर्ष झालं, एवढे डॉक्टर बदलले, एवढे औषधे घेतली, होत नाही. ते आमच्याकडे येतं तर मला पूर्ण बॉडी स्कॅन करायची. म्हणजे बऱ्याच पेशंटचं हे मागणं असतं की नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला एक पूर्ण स्कॅन करा. आणि यामध्ये एक्सपर्ट आवश्यक तिथे नक्की तपासणी करतात. तपासण्या 2 गोष्टीसाठी हव्या असतात, एक तर निदानासाठी आणि दुसरी ट्रीटमेंटसाठी. ट्रीटमेंट म्हणजे काय की ट्रीटमेंट देताना काही अशी औषधं असतात की तुमच्या लिव्हरमधून ते लिव्हरची कंडिशन कशी आहे हे माहीत असणं आवश्यक आहे, किडनीची आवश्यक आहे, तुम्हाला दुसरे काही गोळ्या औषधं चालू आहेत का. तर उदाहरणार्थ जर तुम्हाला हार्टची काही औषधं चालू असेल तर काही औषधांची इट्राकोनेझॉल हे जे कॉमनली वापरणारे अँटीफंगल आहे ते इंटरॅक्ट करतं.
त्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात, बरं. पण ते आवश्यकतेनुसार. पण असं जर फ्रस्ट्रेटेड पेशंट असेल तर जर एक्सपर्ट नसेल तर इनडायरेक्टली त्याचे अननेसेसरी चाचण्यामध्ये वेळ आणि पैसे वाया जातात. आवश्यकतेनुसार कराव्या लागतात, पण खूप लिमिटेड आहेत. हा, ज्याला कोमॉर्बिडिटी आहेत, डायबिटीस आहे किंवा अदर काही कॅन्सर ट्रीटमेंट चालू आहे, स्टिरॉइड्स, इम्युनोसप्रेसिव्ह, अशा केसमध्ये एक्स्ट्रा प्रिकॉशन किंवा खूप 50-60 वय आहे, ओबेज आहे, लिव्हर खराब आहे, किडनीचं फंक्शन कमी झालंय, यामध्ये मॉनिटरिंग आवश्यक आहे. म्हणजे यानुसार मग तुम्ही बघून सल्ला देतात प्रत्येक पेशंटची, कारण ट्रीटमेंट वेगळी असू शकते. पण मग ह्याच्यासाठी तुम्ही जसं म्हटलात की तोंडातनं म्हणजे पोटातनं औषध गेलं पाहिजे, तर हे साधारण किती दिवस घ्यावं लागतं, कुठल्या आजारासाठी कसं घ्यावं लागतं, याच्याविषयी आम्हाला थोडी. एकदम सुरुवातीला जर अगदी लहान मुलं असतील, म्हणजे 5 ते 10 वर्ष, याच्यामध्ये शक्यतो प्रयत्न करतो की क्रीमवरती व्हावं. बरं. आणि होतंही, किंवा अगदीच गरज वाटली तर आठवड्यातनं 1 किंवा 2 दिवस कमी डोसमध्ये काही फ्लुकोनाझॉल सारखी गोळी आहे, त्यामध्ये ते होऊ शकतं. बरं. स्टेज, साईट आणि सिव्हिरिटी यानुसार थोडीशी ट्रीटमेंट बदलते. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या पेशंटची जनरल कंडिशन. जर फिट असेल तर तुम्ही फुल डोसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट देऊ शकता. सुरुवात क्रीमपासूनच करतात, पण आजच्या कंडिशनला फक्त क्रीमवरती फंगस बरं होत नाही. त्यामुळे त्याला जोडीला एक तरी अँटीफंगल गोळी द्यावीच लागते. सुरुवातीला कमी डोसमध्ये दिली जाते आणि त्याबरोबर वेगळ्या टाईपचा अँटीफंगल, म्हणजे कॅटेगरीज आहेत अँटीफंगल्समध्ये, तर शक्यतो ज्या कॅटेगरीचं ओरल मेडिकेशन असेल पोटातून घेणार, तर दुसऱ्या टाईपचं लावायला क्रीम देतात. त्याचा फायदा असा होतो की डबल ऍक्शन होती, म्हणजे त्याला संयुक्त बाहेरून दोन्हीकडनं त्यांना सपोर्ट दिला जातो. कॉम्बिनेशन थेरपी त्याचा जास्त बेनिफिट आहे. अशा प्रकारचे कॉम्बिनेशन करून सुरुवातीला 6 ते 8 आठवडे मिनिमम औषध घ्यावं लागतं, मिनिमम. काही वेळा 12 आठवडेपर्यंत एक्सटेंड. बरोबर. काही रेजिस्टन्स केसमध्ये पोटा वाटून घेण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे 2 अँटीफंगल दिले जातात कॉम्बिनेशन, आणि त्याबरोबर 2 वेगवेगळे अँटीफंगल टॉपिकल म्हणजे क्रीम फॉर्म मध्ये. आणि याबरोबर काही एक्स्ट्रा प्रिकॉशन असतात, जसं ओलं नाही ठेवायचं, एक्सरसाइज झाल्यानंतर अंग कोरडं करणे. काही ज्यांचे व्यवसायच ओल्याशी संबंधित आहे, ते इमिजिएटली वेटर्स आहेत, फार्मर्स आहेत, त्यांनाही शक्यतो ते भाग कोरडे काम झाल्यानंतर ठेवायचं सल्ले. त्याबरोबर बॉडी वॉश, सोप, अशा काही गोष्टी, पावडर, हे ॲड ऑन दिले जातात, जेणेकरून त्याला आजार लवकर बरा व्हायला मदत होते. आणि काही पेशंटमध्ये तुम्हाला हे पण विचारावं लागत असेल की कुठल्या स्पेसिफिक औषधाची त्यांना रिॲक्शन ऑलरेडी येते का वगैरे. ते आयडियली हे प्रत्येक डॉक्टरनी प्रत्येक पेशंटला प्रत्येक ट्रीटमेंटच्या अगोदर विचारणं अपेक्षित आहे, गरजेचं असतं. विचारतातही एक्सपर्ट. चांगली गोष्ट अशी आहे की अँटीफंगलला खूप कमी लोकांना रिॲक्शन आहे. हा डोस सूट न होणे हा वेगळा भाग आहे, हायर डोस होतो. म्हणजे जे रिॲक्शन किंवा ॲलर्जी म्हणतो ना, खूप कमी अँटीफंगलला तशी ॲलर्जी आहे. क्रीमला तर बऱ्यापैकी नाहीच, थोड्याफार ओरलला आहेत, ते खूप कमी प्रमाण आहे. मध्यंतरी आपण जे बोललो की कोरोनामध्ये सारखं सॅनिटायझर वगैरे वापरणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे साबण जे वापरले गेले, त्याच्यामुळे हे आजार कितपत पसरले डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं याविषयी? काही लोकांमध्ये रिपीटेडली हात धुण्यामुळे वगैरे झालं असू शकतं, पण त्याचा खूप मोठा फरक असं काही दिसलेला नाही. बरं. उलट काही लोकांना हेल्दी कंडिशनच्या सवय लागल्या, ती चांगली गोष्ट आहे. फंगसवरती असा खूप मोठा नाही फरक झाला. त्यामुळे झालं काय, ॲलर्जी वाढली. ज्यांना अल्कोहोल बेस्ड जे सॅनिटायझर आहे त्यामुळे ड्रायनेस क्रिएट करतात, त्यामुळे तुमची स्किन सेन्सिटिव्ह होती, आणि मग डिटर्जंटला वगैरे अशांना ॲलर्जी आलेली आहे. पण फंगसवरती खूप काही परिणाम नाही झालेला आहे. म्हणजे जे त्वचेवरील बुरशीजन्य आजार आहेत, उलट त्यांना थोडंसं दूर करण्यासाठीच कदाचित त्याचा उपयोग झाला असेल असंही म्हणता येईल. आत्तापर्यंत आपण खूप छान माहिती घेत आहोत, यापुढेही घेणार आहोत. परंतु प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. पाहत राहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हाचा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे त्वचेवरील बुरशीजन्य आजार, आणि आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर अनिल गोसावी. डॉक्टर, आत्तापर्यंत आपण जे वेगवेगळ्या ट्रीटमेंट कशा असतात त्वचेवरील बुरशीजन्य आजाराविषयी, म्हणजेच फंगल इन्फेक्शनसाठी, त्याच्याविषयी माहिती घेतलीत. पण बरेचदा काही ट्रीटमेंटमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात,
म्हणजे पटकन बरा होत नाही किंवा किती दिवस मी ट्रीटमेंट घेतोय पण मला उपाय येत नाही, तर याविषयी काय सांगाल? ट्रीटमेंट कुणाकडून घेताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. जर तुम्ही एक्सपर्ट करून घेत असाल स्किन स्पेशालिस्ट आणि स्किन स्पेशालिस्ट कडून घेत नसाल तर ह्यामध्ये खूप फरक आहे. बरं. तर त्याविषयी मी आधी कॉम्प्लिकेशन विषयी बोलतो. तर सगळ्यात पहिल्यांदा क्रीम जर तुम्ही एक्सपर्ट करून घेतलं तर त्याचा साईड इफेक्ट 0 आहे. कारण त्याचे क्रीम स्पेसिफिक अँटीफंगल क्रीम दिल्या जातात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, एक्सपर्ट आणि नॉन एक्सपर्ट, एक्सपर्टला बरोबर निदान झाल्यामुळे तो बरोबर नेम धरून एकच गोळी मारतो आणि नॉन एक्सपर्ट त्याला एक्झॅक्टली निदान न झाल्यामुळे ते 4-5 गोळी फेकून मारतो, त्यातली कुठली लागेल ती लागेल. तशाच क्रीम असतात, हे डम ते डम असे ज्या मिळतात ना. त्यामुळे त्या 3-4 ज्या क्रीम आहेत त्यातलं कामाचं एकच आहे. बाकीचे 3-4 2-3 जे आहेत उरलेले ते साईड इफेक्ट करणारे आहेत. बरोबर. त्यातल्या त्यात स्टिरॉइड. तर स्टिरॉइड मध्ये चांगलंही आहे वापरलं तर, पण यामध्ये धोकादायक आहे. ह्याने आतापर्यंत काय काय नुकसान होतं ते सांगतो पहिल्यांदा. तर स्टिरॉइड रेग्युलरली अनकंट्रोल अनसुपरवाइज असं वापरलं गेलं तर पहिल्यांदा खूप छान वाटतं. ते लावल्यानंतर एकदम इमिजिएट रिलीफ मिळतो, कारण ते इन्फ्लेमेशन तात्पुरतं थांबवलेलं असतं. पण परत दुप्पट पॉवरने ते वाढायला लागतं, दुप्पट प्रकारे ते वाढतं, कारण ते स्टिरॉइडनं जे दाबून ठेवायचा परिणाम आहे तो गेलेला असतो. त्यामुळे त्याचा फायद्याच्या ऐवजी तोटाच होतो. दुसरं, त्यामुळे स्किन सेन्सिटिव्ह होणे, स्किन पातळ होणे, पिंपल येणे, आणि सिव्हिअर केसेसमध्ये जर तुम्ही चेहऱ्यावरती पर्टिक्युलरली फिमेल्स लावत असतील तर स्ट्रेच मार्क सारखे मार्क पडणे, स्किन फाटणे, स्किन पातळ होणे, किंवा अगदी रेअर केसमध्ये 6 महिने वर्ष जर वापरत असतील अशा क्रीम तर स्त्रियांना पुरुषासारखे केस येणे चेहऱ्यावर. अरे बापरे. या प्रकारचे साईड इफेक्ट्स आम्ही पाहिलेले आहेत. तर साईड इफेक्टचा विचार करता तुम्ही कुणाकडून घेता हे खूप महत्त्वाचं आहे. काही लोक थोडीफार कन्सल्टेशन फी वाचवायच्या दृष्टीने विचार करून जर असं करत असतील तर माझा सल्ला आहे की तुम्ही अननेसेसरी कॉम्प्लिकेशन्स विकत घेतात. फंगलची ट्रीटमेंट सोपी आहे, त्याच्या कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट खूप अवघड आहे. बरोबर आहे. म्हणजे केस किंवा स्ट्रेच मार्क हे अवघड आहे आणि वेळ खाऊ आहे. त्यापेक्षा फंगलची ट्रीटमेंट एक्सपर्ट करून करा. हे झालं क्रीम बद्दल. आता सिस्टमिक मध्ये जे आपण ओरल अँटीफंगल जे कॉमनली इट्रेकोनाझॉल, टर्बिनफिन, फ्लुकोनाझॉल, ग्रिझिओफ्लुविन हे दिले जातात ना, तर ते सहसा लिव्हरवरती इफेक्ट करतात, काही किडनीवरती करतात. त्यामुळे मुख्य तोटा तुम्ही नॉन एक्सपर्ट करून घेतला किंवा स्वतः काही पेशंट स्वतःही घेतात आणि ते करण्यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराचं नुकसान करून घेत आहात. लिव्हर आणि किडनीवरती साईड इफेक्ट होतात. त्यातल्या त्यात इरेग्युलर घेणे, वेगवेगळ्या डोसमध्ये घेणे. पेशंट इतके हुशार झालेत की ते डोसही ऍडजस्ट करायला शिकलेत, की 1 गोळी कधी घ्यायची, 2 गोळ्या कधी घ्यायच्या. तर हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराचं नुकसान करत आहात. आणि आता जी इट्राकोनाझॉल त्या मानाने स्वस्त गोळी आहे, 20 रुपये वगैरे एक कॅप्सूल मिळते. पण जर चुकून यालाही रेजिस्टन्स आला, जसं जुन्या ड्रगला आलेला आहे, ऑलरेडी 10-20% यायला सुरू झालाय, कारण इतका हॅपॅझार्ड यूज सुरू झालेला आहे इट्राकोनाझॉलचा. सगळे डॉक्टर नॉन स्पेशालिस्टही लिहितात, जनरल प्रॅक्टिशनरही. आणि याच्यानंतर जे औषध आहे ओरिकोनाझॉल, त्याची एका गोळीची किंमत 100 ते 200 रुपये. अरे बापरे. त्यामुळं इफेक्टिव्हली याची कॉस्ट खूप वाढणार आहे, ऑलरेडी वाढलेली आहे. जे अगोदर काही रुपयात क्लीन व्हायचं 10 वर्षापूर्वी, ते आता पूर्ण एका माणसाची पूर्ण ट्रीटमेंट व्हायला इट टेक्स फ्यू थाउजंड, 5 ते 10,000 खर्च येतो. तर तो जर आत्ताच आपण नाही कंट्रोल केला, एक्सपर्ट करून ट्रीटमेंट घेता, तर तो अक्षरशः म्हणजे वेळ पडली तर लाखांची गोष्ट होईल मग ती अक्षरशः. त्यामुळे तुम्ही कोणाकडनं ट्रीटमेंट घेत आहात हे अतिशय गरजेचं आहे. आणि सजगपणे डॉक्टरांकडे जाऊनच योग्य औषध घेणं हे खूप गरजेचं आहे. मगाशी जे तुम्ही म्हणालात की एकच गोळी काम करते, डॉक्टर अजून कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात एखाद्या पेशंटमध्ये? जर तुम्ही व्यवस्थित फॉलोअप एक्सपर्ट कडून घेतले तर शक्यता कमी असते. पण लिव्हर, हार्टच्या पर्टिक्युलरली जर एज्ड असेल पेशंट आणि त्याला पॉलिफार्मसी पण, ते पॉलिफार्मसीमध्ये डायबिटीजची गोळी चालू आहे, बीपीची गोळी चालू आहे, थायरॉइडची गोळी चालू आहे, अशा केसमध्ये जर तुम्ही ॲड ऑन ह्या गोळ्या अनसुपरवाइज घेत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या आतल्या ऑर्गनला
किडनी आहे, लिव्हर आहे, हार्ट, सगळ्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. तर एक्सपर्ट लोक काय करतात, हे अवॉइड करण्यासाठी तुम्हाला अगोदर टेस्ट करून बघतात की तुमच्या त्या ऑर्गनची कंडिशन काय, त्याप्रमाणे तुम्हाला कुठली गोळी द्यायची, कुठली चालेल, कुठली नाही चालेल, त्याचाही डोस काय द्यायचा, कधी थांबवायचा, ह्याही सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा मॉनिटर राहतात. त्यामुळे तुम्हाला जास्त तुमच्या शरीराला धोका जाणवत नाही. आता दुसरा एक इन जनरल साईड इफेक्ट आहे की फंगल इन्फेक्शन बरं झाल्यावरही त्याचे डाग खूप आठवडे तिथे राहतात. ते डाग बॉडीच्या कवर्ड पार्ट वरती असतील तर ठीक आहे, म्हणजे ते थोडे हाईड करू शकतो आपण, लपवू शकतो. पण चेहऱ्यावरचे डाग जर असतील तर ते थोडंसं सिच्युएशन पेशंटला मानसिक दृष्ट्या त्रास होतो. ते जायला इट टेक्स फ्यू वीक्स, म्हणजे कधी कधी 6 महिनेही. 6 महिने तेच डाग बरं झाल्यानंतरही समाजात घेऊन फिरणे हे थोडंसं मानसिक दृष्ट्या चांगलं वाटत नाही. बरोबर आहे, म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीला कुठंतरी ते टोचत राहतं आणि मनालाही ती टोचणी लागलेली राहते की मी नीट दिसत नाहीयेत, मी चांगला दिसत नाहीये, हे आपल्याला खूप त्रासदायक होऊ शकतं. बऱ्याच वेळा ते तसं नसेल तरी होतं. आमच्याकडे काही पिंपलचे पेशंट आहेत, फुल फेस क्लीन असतो, एकच पिंपल असतो, तो पेशंट ज्यावेळी आरशात बघतो त्यावेळी तो पिंपलच बघतो, तेवढाच दिसतो. तसं डागाचे असंच आहे. बऱ्याच वेळा मे बी जे अदर लोकांना दिसत जरी नसेल तरी तो ज्यावेळी आरशात बघेल तो पहिल्यांदा डागाकडेच तेच बघतो. खरंय खरंय, म्हणजे माणूस नेहमी ग्लास किती रिकामा आहे हे बघतो आणि भरलेला किती आहे हे बघत नाही. तसं झालं ते की आपले चांगले गुण सुद्धा कधी कधी अशा गोष्टींना दुर्लक्षित करू शकतात आणि तेवढंच आपल्या मनाला समाधान मिळू शकतं आणि तेवढ्याच आपण पटकन रिकव्हरही होऊ शकतो. चांगली गोष्ट अशीच आहे की हा डाग निश्चित जातो, तो परमनंट नाही राहत नाही. डॉक्टर, आता एक 2-3 जे छोटे प्रश्न आहेत माझ्या मनात की हे आजार संसर्गजन्य असतात का, किंवा हे किती दिवस लागतात बरे व्हायला, किंवा याला बाकी काही वेगळे उपाय पण असू शकतात का, किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते ट्रीटमेंट सांगाल? हा आजार खात्रीशीररित्या बरा होतो. आज जगामध्ये एकही न बरा झालेला रुग्ण नाही. ह्याचाच अर्थ तो बरा होतो. तुम्ही व्यवस्थित योग्य वेळेत योग्य एक्सपर्ट करून ट्रीटमेंट घेतली आणि होऊ नये वारंवार यासाठीही काही काळजी घेतली तर त्यामध्ये मुख्य काळजी काय आहे की फोमाइट्स नावाचा प्रकार. फोमाइट म्हणजे जे काही वस्तू असतात जे एकमेकांपासून स्प्रेड. आता एक प्रश्न कॉमनली विचारतो हा संसर्गजन्य आहे. हा संसर्गजन्य आहे. पर्सन टू पर्सन स्प्रेड होतो हा इन जनरल संसर्गजन्याचा लोकांमध्ये कन्सेप्ट आहे, म्हणजे खोकलं की समोरच्या लोकांवर गेलं की ते. पण हे फंगस याबरोबर अदर्स गोष्टीतूनही पसरतं. त्याला फोमाइट म्हणजे वस्तू म्हणतात. म्हणजे आपले बेडशीट कॉमन असतील, सोफा सेट कॉमन आहेत, इव्हन आपले कपडे, बेडशीट, कंगवा वापरतो, कंगवा, अशा ज्या कॉमन गोष्टी आहेत यामध्ये काही आठवडे ते फंगस राहतं. त्यामुळे तेच फंगस प्रिकॉशन नाही घेतल्यानंतर आपल्यालाही होण्याची शक्यता असते किंवा आपल्या घरातल्या मेंबरलाही ते इन्फेक्ट करण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले कपडे व्यवस्थित धुवून प्रेस करून घेणे, कारण ते सिलाईमध्ये बऱ्याच वेळा ते फंगस असतं. त्यामुळे प्रेस करून घेणे काही आठवडे किंवा 2-3 महिने ट्रीटमेंट झाल्यावरही, आणि सगळ्यांचे घेणे, हे जास्त चांगली आयडिया आहे, जेणेकरून तुम्ही फंगस मुक्त जीवन जगू शकता. म्हणजे काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे या ठिकाणी असं मला वाटतंय. प्रेक्षक हो, आपण आता एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि पुन्हा माहिती घेणार आहोत त्वचेवरील बुरशीजन्य आजारांविषयी. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे त्वचेवरील बुरशीजन्य आजार आणि आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर गोसावी सर. डॉक्टर, मगाशी आपण बऱ्याच विषयावर चर्चा केलेली आहे फंगल इन्फेक्शनच्या रिलेटेड, परंतु हा आजार असा आहे की वारंवार येऊ शकतो. तर तो कितपत वारंवार येऊ शकतो, किंवा एकदा बरा झाल्यावर पुन्हा पटकन येतो का, किंवा परत काही दिवसांनी येऊ शकतो का? हा आजार पूर्ण बरा होतो का, आणि नसेल होत तर त्याला वेगळं काही कारण असतं का? सर्वात प्रथम हा आजार पूर्ण बरा होणारा आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. जर तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेत असाल तर तो पूर्ण बरा होतो. अगदी काही वेळानंतर त्याचे डागही राहत नाही, म्हणजे तो मुळासकट जातो. आता मॅक्झिमम लोकांमध्ये तो सारखा येतो, हा प्रॉब्लेम आहे. तर याचं कारण काय आहे? तर एक्सपर्ट करून ट्रीटमेंट न घेणे, स्वतः ट्रीटमेंट घेणे, इरेग्युलर फॉलोअप. म्हणजे पहिल्यांदा पेशंट येतो,
15-20 दिवसाची ट्रीटमेंट घेतो, जातो, खूप छान वाटतं, परत येत नाही. परत 15 दिवस महिन्यांनी येतो आणि तोच आम्हाला विचारतो परत कसं काय आलं. हा प्रश्न मीच तुला विचारला पाहिजे की परत कसं आलं, कारण तुला तर वाटलं होतं तो गेलं, पण ते गेलं नाही. आम्ही तुला पहिल्यांदा सल्ला दिला होता की ते पूर्ण ट्रीटमेंट आहे विदाऊट ब्रेक. ज्यावेळी बंद करायचे त्यावेळी आम्ही सांगतो, त्यावेळी तुम्ही बंद करा. तुम्ही स्वतःहून जर असं करणार असेल तर हे मुख्य कारण आहे सारखं सारखं येण्याचं. इरेग्युलर ट्रीटमेंट किंवा ब्रेक, ट्रीटमेंट विथ ब्रेक. गेलं की कमी त्रास झाला नाही येणे, परत त्रास सुरू झाला की येणे, तर हे टाळा. दुसरं, मी तर माझ्या पेशंटला सल्ला देतो की तुम्ही 2 आठवडे क्रीम जास्त लावा, पण कमी नक्की लावा. बरोबर. दुसरं, ज्यावेळी पेशंट ट्रीटमेंट घ्यायला येतात त्यावेळी काही ॲट द एंड ऑफ ट्रीटमेंट एक डॉक्टरांचा प्रिकॉशनचा जो सल्ला आहे तो घ्यायला विसरतात किंवा तो पाळला जात नाही. फॉर एक्झाम्पल, आपण सर्दी खोकला झाला, आपण जगात असा कुठलाही डॉक्टर किंवा हॉस्पिटल शोधत नाही की जो माझा आयुष्याचा सर्दी खोकला घालतो, आणि तसं नाही नसतं. आजचा बरा करतो आणि तो बरा झाल्यानंतर आपण असं आरोग्य ठेवतो, त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला नंतर सर्दी खोकला कधी येणार. चांगलं आरोग्य असेल तर खूप महिने वर्ष येणार नाही, चांगलं नसेल तर तो लवकर येईल. तर सेम गोष्ट आपली फंगल इन्फेक्शन मध्ये. जर तुम्ही प्रिकॉशन घेतल्या, तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला येणार नाही. जर तुम्ही त्यात काही हायगाई केली किंवा पाळल्या गेलेल्या नाहीत गोष्टी तर होऊ शकतं. तर ती काळजी कोणती आहे की तुम्ही कोरडं ठेवा. जे तुम्ही अगदी हेल्दी, आपल्याला असं वाटत असेल की लेबर क्लास किंवा हायजीन हाच मेन इश्यू आहे फंगसचा, नाही. चांगल्या ओबेज लोक किंवा जिमला रोज जाणारे लोक, हेल्दी लोक, हे आम्हाला येऊन विचारतात आम्ही एवढं हेल्दी, हे डाएट खातो, हा व्यायाम करतो, तरी कसं काय. बिकॉज की ओलेपणा, म्हणजे जिमला जाणारे लोक तास 2-2 तास रनिंग करतात, व्यायाम करतात, त्यामध्ये फंगस ग्रो होतं. त्यामुळे इमिजिएटली तुम्ही ड्राय करा, कोरडं ठेवा, 2 वेळा आंघोळ करा. आणि ट्रीटमेंट संपल्यानंतर मुख्य आहे की तुम्ही तुमचे जे काही डॉक्टरने सांगितलेले सल्ले ते पाळा. उदाहरणार्थ, बरेच डॉक्टर तुम्हाला नंतरही प्रिकॉशन म्हणून पावडर, जिथे बॉडी फोल्ड आहे तिथे पावडर देतात की पावडर तुम्हाला ओलेपणा टाळते, प्लस थोडीशी अँटीफंगल प्रॉपर्टी असती. सुरुवातच असेल तर ती त्याला कंट्रोल करू शकते. तुम्हाला काही सोप दिले जातात, बॉडी वॉश दिले जातात. ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर शक्यता कमी आहे की तुम्हाला ते यायची. आणि चुकून आलं तर इमिजिएटली जर तुम्ही गेला तर तुम्हाला साध्या क्रीमवरती बरं होऊ शकतं. त्यामुळे इफेक्टिव्हली तुमचा वेळ, त्रास आणि पैसे वाचतं. बरोबर आहे डॉक्टर. मगाशी जे तुम्ही सांगितले की काही पथ्य आम्ही सांगतो, तर खाण्यापिण्याची काही पथ्य असतात का? हा एक मोठा प्रश्न प्रत्येक पेशंटला असतो. तर डायरेक्टली फंगल इन्फेक्शन साठीचे काही पथ्य नाहीत. पथ्य नाहीत म्हणजे की हा पदार्थ खाल्ला म्हणून इन्फेक्शन वाढतही नाही किंवा हा खाल्ला नाही म्हणून कमी होत नाही. पण काही जणांमध्ये थोडंसं असं फिलिंग असते की आपण वांगा आणि गवार खाल्ली तर ते खाज वाढते, तर तसं असेल त्यांना तर त्यांनी ते टाळलेलं बरं. पण इन जनरल तुमच्या हेल्दी स्किनसाठी काही गोष्टी चांगल्या नाहीत आणि चांगल्या आहेत या सांगू शकतो. चांगल्या नसलेल्यामध्ये बेकरी आयटम आणि तळलेले आयटम. तर बेकरी म्हणजे ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट, पाव, चॉकलेट, पेस्ट्री, केक, हे सगळे येतात. तळलेल्यामध्ये वडापाव, समोसा, वेफर्स, कुरकुरे, पिझ्झा, बर्गर, पॅटीस, हे सगळे येतात. हे इन जनरल हेल्थसाठी आणि स्किनसाठी चांगले नाहीत. दुसरं, विटॅमिन ए आणि सी असलेल्या गोष्टी स्किनसाठी चांगल्या आहेत. विटॅमिन ए म्हणजे ग्रीन सॅलड, काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, बीटरूट, पपई, यामध्ये विटॅमिन ए असतं. आणि विटॅमिन सी म्हणजे सगळे आंबट फळं, मोसंबी, संत्री, आवळा, चिंच, लिंबू, बोर, आंबट फळं. ह्यावेळी बरोबर पेशंट विचारतो आम्हाला दही चालेल, आंबट फळं, त्यामध्ये विटॅमिन सी असतं. ए आणि सी हे स्किनचं आरोग्य चांगलं ठेवतं. आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला दिसायलाही छान वाटतं, फिलिंगही छान येतं. डॉक्टर, वेगवेगळ्या वयोगटामध्ये हा आजार वेगवेगळ्या पद्धतीने येतो का, किती दिवस टिकतो किंवा कसं असतो? शक्यतो लहान मुलांमध्ये आणखी खूप मोठा पूर्ण बॉडीवरती स्प्रेड व्हायचे केसेस कमी आहे. काही ठराविक ठिकाणी येतो, पण नक्की येतो, प्रमाण आणखी कमी आहे. मोठ्या माणसांमध्ये पूर्ण बॉडीवरती पसरणारा येतो. मोठ्या माणसांची
ट्रीटमेंट बऱ्यापैकी सेम आहे. बरं. फक्त काही केस एक्सेप्शनल म्हणजे प्रेग्नन्सी, त्यामध्ये आपण गोळी देऊच शकत नाही. अशा केसेसमध्ये किंवा काही खूप लिमिटेशन्स आहेत, एखाद दुसरी गोळी ठराविक टर्म मध्येच चालते, तर ते क्रीमवरती आणि काही अँटी इचिंग टॅबलेट जे अँटी हिस्टामिन त्यावरती ते कंट्रोल करावं. थोडासा वेळ खाऊ असतं, पण त्याला काही ऑप्शन नाही. प्रेग्नन्सी इम्पॉर्टंट असते. आणि लहान मुलांमध्ये खूप लिमिटेशन आहेत. अगदी फ्लुकोनाझॉल कमी डोसमध्ये किंवा ग्रिसिफुल्विन अशा काही औषधं देऊ शकतो, ते ठराविक काळापुरती, पण त्या पूर्ण ट्रीटमेंटने व्यवस्थित बरं होऊ शकतं. आपल्याकडे ससूनला ह्याची काय वेगळी ट्रीटमेंट आहे किंवा स्वस्तात दिली जाते किंवा काही वेळेस काही पैसे न देता ही ट्रीटमेंट दिली जाते, असं काही आहे? ससूनला OPD पेपर काढल्यानंतर तिथे एक्सपर्ट डॉक्टर असतात, जे तुमचं योग्य निदान करतात आणि तुम्हाला जो आवश्यक आहे तो सल्ला देतात आणि गोळ्या औषधही प्रिस्क्रिप्शन देतात. आणि ससूनला बऱ्यापैकी सगळी जे औषधं आहेत, इन्क्लुडिंग इट्राकोनाझॉल, क्रीम्स वगैरे किंवा खाजेवरचे सिस्ट्रेझिन सारख्या गोळ्या, ह्या सगळ्या उपलब्ध आहेत. आणि पेशंटही येतात, भरपूर पेशंट येतात. त्यामध्येही कितीही सांगून मे बी त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेमनुसार किंवा काहीनुसार इरेग्युलर येतात, हा एकमेव आहे. पण फ्रीली ट्रीटमेंट उपलब्ध आहे. एक्सपर्ट ओपिनियन, सल्ला आणि प्रिकॉशन ह्या सगळ्या एकत्रित संयुक्तिक ट्रीटमेंट आपण त्याला तिथे देतो. बरोबर. काही वेळेस काही माणसांचं बसून किंवा उभं राहून काम असतं, मग त्यांना असं कधी कधी पिगमेंटेशन येतं पायावर म्हणा किंवा असं, तर ते कशा पद्धतीने असतं? तो आजार असतो, फंगल इन्फेक्शन असतं का अजून काही असू शकतं? ते फंगल इन्फेक्शन असायची शक्यता कमी आहे. फंगल इन्फेक्शनचं मुख्य कारण आहे चट्टा आणि खाज. ते जर हाताला लागत नसेल किंवा त्वचेच्या वरची दिसत नसेल तर ते फंगल असायची शक्यता कमी आहे. ह्याला थोडंसं एक पिगमेंटेशन असतं, ज्यामध्ये खूप जास्त वेळ उभा राहून जे जॉब करतात त्यामध्ये ना कॅपिलरी मधून थोडेसे रेड ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या लाल पेशी बाहेर पडतात आणि त्यामुळे ब्राउनिश चट्टा होतो. त्रास काही होत नाही. अशा पेशंटने थोडासा एक्सपर्ट सल्ला घ्यावा. काही साध्या ट्रीटमेंट असतात, थोडा वेळ लागतो पण ते जातात. आणि तुम्ही जसं म्हणालात की A विटॅमिन किंवा C विटॅमिन घेतल्यामुळे सुद्धा कदाचित त्यांना ते बरं वाटतं. विटॅमिन Cचे सप्लिमेंट अशा केसेसमध्ये दिले जातात. बरोबर. आणि इंटरमिडियंटली थोडंसं कामामधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे बसून काम असेल तर थोडं चालावं आणि उभं राहून काम असेल तर बसावं, अशी दोन्ही पद्धतीने काळजी घेऊ शकतो. डॉक्टर, खूप छान माहिती दिली तुम्ही, आज इथे आलात. आम्हाला जाता जाता प्रेक्षकांना काय संदेश द्याल? प्रेक्षकांसाठी माझा हा संदेश राहील की आपल्याला आयुष्यात आवश्यक असलेल्या 3 गोष्टी असतात, तन, मन आणि धन. तर आपण हे फंगल इन्फेक्शनसारखा कंपॅरेटिव्हली साधा आजार आपल्याच काही चुकांमुळे त्याची तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो आणि इकॉनॉमिक बर्डनही वाढलेलं आहे. पूर्ण ट्रीटमेंटची कॉस्ट काही हजारामध्ये जाती. जर फॅमिली पूर्ण अफेक्ट असेल तर ती आणखी वाढते आणि प्लस त्याचा काही त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळे इफेक्टिवली आपलं तन, मन, धन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर फंगल इन्फेक्शनसारख्या साध्या आजाराला निग्लेक्ट न करता वेळीच त्याला ओळखा, एक्सपर्टची ट्रीटमेंट घ्या, डॉक्टरांची ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करा आणि संपल्यानंतरही ज्या काही प्रिकॉशन असतात किंवा ज्या काही काळजी असते त्या रेग्युलरली घ्या, जेणेकरून तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊच नाही. म्हणजे आपण सुरुवातीला जे म्हटलो की साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, तर तुमचं मन आणि शरीर याचं कोऑर्डिनेशन चांगलं असेल तर नक्कीच तुमचं आरोग्य चांगलं राहणार. डॉक्टर, आज तुम्ही इथे आला दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आणि आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्वचेवरील बुरशीजन्य आजारांविषयी. त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.